जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज सगळे व्यासपीठावरती इंडियन आयडॉल जमलेले आहेत. पण अर्थात माननीय वाजपेयीजी, लताजी आणि अमिताभजी हे इंटरनॅशनल आयडॉल्स आहेत, जागतिक आयडॉल्स. बाकी आता ही क्रेजच निघालेली आहे. एकदा कोणीतरी इंडियन आयडॉल म्हणून काहीतरी झालं सुरुवात टीव्ही वरती, प्रत्येक जण आपला कुठे ना कोणीतरी एखादं पोरगं उभं करतं, माटुंगा आयडॉल, भांडूप आयडॉल, अमुक आयडॉल. अरे काय आहे काय? कोणी लातूरचे आयडॉल, कोणी बारामतीचे आयडॉल. बरं, असे एक 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 उभे राहायला लागले. मी काय माझी सोय लावू इच्छित नाही. आज शरद पवारांनी पत्रकारांना खूप नाराज केलं असणार. काहीच मिळालं नाही. हो, मला थोडं मिळालं. आमचं त्यांचं हाड वय नव्हतंच हो कधी. माझ्याकडे पाहायला तर हाडं दिसतील, पण वैर नाही, बिलकुल नाही. त्यांच्याकडे पाहायला तर हाडं कुठे आहेत तेच कळणार नाही, पण तिथेही वैर नाही, मतभेद नाहीत. असलाच तर आमच्या दोघांमध्ये थोडासा पोटभेद आहे. त्या दोघांकडे उभा राहिल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला दिसून येतील की पोटभेद आहेत. आणि काही दिवसापूर्वीच शरद बाबू म्हणाले, माझे जुने मित्र असल्यामुळे त्यांना शरद बाबू म्हणत असे, ते कृषी मंत्री असले तरी मी कृषी जास्त आहे, पण मी मंत्रिपद स्वीकारणार नाही. काल पवारांकडे म्हणाले की हा एकमेव महाराष्ट्र असा आहे तर तो देशाला एक प्रकारे मार्गदर्शक म्हणून ठरू शकेल. मार्गदर्शक, महाराष्ट्र मार्गदर्शक व्हावा देशाचा, हिंदुस्थानचा. कसं होणार? आम्हालाच कुठची आम्हाला दिशा मिळत नाही. दशा होते महाराष्ट्राची, त्याकडे कोणाचं लक्ष नाही. बाबासाहेब तळमळून लिहितायत, तडफडून बोलतायत, त्यारे एकत्र या, काहीतरी करा. दिशा नाही, दशा होते आहे. आणि मार्गदर्शक व्हावं असं वाटत असेल तर शरद पवार, तुम्ही यांचा गंभीरपणाने विचार करायला पाहिजे. पण मला सत्याचा काही शोक नाहीये. सत्तेच्या खुर्चीवरती लाथ मारणार मी माणूस आहे. काय सत्ता, कसली सत्ता आहे? राजने एक धाडस केलं, माझ्या वरती एक छायाचित्रांची बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी. मी आत्मचरित्र लिहिणार नाही, माझी शपथ कायम आहे, त्यामध्ये फरक नाही. मी निवडणुका लढवणार नाही, निवडणुकीला उभं राहणार नाही, कुठच्याही सत्तेच्या खुर्चीवर बसणार नाही, ही माझी शपथ आहे. पण तो हट्टच भेटला, लिहू नकोस तू, आम्ही काहीतरी करतो. पण मग त्यांनी सांगितलं फोटोची कल्पना आहे. म्हटलं ठीक आहे, ते माझं आत्मचरित्र नाहीये, फोटोचरित्र, छायाचरित्र असेल, पण ते शिवसेनेचं आत्मचरित्र आहे. शिवसेनेचं हे विसरून चालणार नाही. मी पुष्कळाला थक्कवतो, त्यामध्ये काही कार्टून दिलेत, पूर्वीचा माझा हात. आणि मग मीच विचार करतो की हाच करतो हात की त्यांनी व्यंगचित्र काढली आहेत. ज्या हाताने अनेक वेळेला त्या व्यंगचित्रांमुळे भल्या भल्याना थरथरायला लावलं, तो वयमानाप्रमाणे आता स्वतःच थरथरायला लागलाय. कोणीच काही करू शकत नाही याविषयी. पण ज्या राजने माझी जुनी कार्टून छापली आहेत, अजून मला पाहिजे ते पुस्तक, मी अजून फक्त उर्दूने काढलेलं कव्हर पाहिलं, बाकी काही पाहिलं नाही. तिथं घरी गेल्यानंतर बघेल. पण याची आवश्यकता काय हा एक प्रश्न आहे. माझी आवश्यकता नसेल, पण शिवसेनेची आहे. या महाराष्ट्राला, अजून केवळ महाराष्ट्राला नव्हे, देशाला शिवसेनेची गरज आहे. कोणालाही नाकारून चालणार नाही.
बाबासाहेबांचं जे येतं नेहमी एका वृत्तपत्रामध्ये, ते सदर वाचा, रोज वाचा, शनिवार रविवार सोडून वाचा. त्यांचं एक जे मार्गदर्शन चाललेले, तळमळ आहे त्याच्यामध्ये, तळमळून बोलतायत, ते सांगतायत अरे कुठे चाललो होत आपण. शिवरायाचा इतिहास आठवला, काय आम्ही आहोत पापीची पित्र. तो इतिहास परत होणार नाही, कोणाला घडवता येणार नाही. मुठभर मावळ्यांची फौज घेऊन तुफान बेफाम अशा मोगलांच्या सैन्याला टक्करी मारणारा तो राजा कुठे, आणि आम्ही एकमेकांशी टक्कर मारणारे कुठे, याचा जरा विचार करा. निर्णय घ्यायचा असेल तो नंतर बघू, पण मात्र आज देश भयानक अवस्थेमध्ये आहे, भयानक. वाजपेयी देशाला सांभाळत होते, 18 पकड